बघूयात पुढची बातमी। आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। संविधानाच्या अवमानाप्रकरणी मागच्याच आठवड्यात परभणीत मोठं आंदोलन झालं होतं। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन देखील करावं लागलं। पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतलं होतं। यावेळेस कारागृहात एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। परभणीत केलेले सगळे गुन्हे हे मागे घ्यावेत, अटकेतील सर्व 8 आंदोलकांची खरतर सुटका करावी, अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। परभणीतील बंद खरतर राज्यभरात आपल्याला बघायला मिळतंय। बंदचं आवाहन करण्यात आलं आहे, महाराष्ट्र बंदचं हे हाक देण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगाने परभणीत अशी दृश्य असली तरी ही मुंबईतली दृश्य आपण बघत आहोत। मुंबईत देखील आता सगळ्या या दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं कुठेतरी आवाहन केलं जात आहे आणि त्या दुकानदारांकडून देखील प्रतिसाद दिला जातोय। महाराष्ट्र बंदची हाक ही रिपब्लिकन सेनेनं आज दिली आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबईत देखील या बंदला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। संविधानाच्या अवमानाप्रकरणी मागच्याच आठवड्यात परभणीत मोठं आंदोलन झालं होतं। यावेळेस जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एका आंदोलकाचा खरतर कारागृहातच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता आणि याच निषेधार्थ राज्यभरात बंद पुकारण्यात आला आहे। मुंबईतली ही दृश्य आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा